बोला ना दादा नमस्कार. पहिलवान बोलतोय. नमस्कार दादा बोला ना. कुठे आता? आता का दुटी आहे? दुटे आहे का? हा. फोन कशासाठी केलता? ती आपली जी मोठी गाय तुम्हाला दिली मी मागच्या 1.5 महिन्यापूर्वी. हो. मग किती रुपयाला तुम्हाला गाय दिली आहे ती? ती 251 म्हणजे 2.5 लाख. बर. आता त्या गायला दूध किती चालू आहे तुमच्यापाशी? आता 46 लिटर दूध आहे आता. 46 लिटर. माझं नाव शुभम कृष्ण पाटील, राहणार केरली, कोल्हापूर. कोल्हापूरवरून आज म्हणजे असं मला म्हणायचं आता कोल्हापूर म्हटलं तर दुधाचा तुपाचा जिल्हा मानला जातो. तुमच्याकडे बी भरपूर गायी आहेत किंवा चांगल्या ब्रीडच्या गायी आहेत. इतक्या लांब खरेदी करण्यासाठी काय कारण? इतक्या लांब म्हणजे ह्या क्वालिटीची आणि ह्या ब्रीडिंगची गाय आमच्याकडे नाही आणि एवढी चांगली पण नाही. आमच्याकडे आता आहेत त्या गायी सगळ्या 20 लिटर 15 लिटरच्या गाय आहेत. जरा मोठी गाय घ्यायची होती म्हणून आलो आणि तुमच्या चॅनलवर बरेच दिवस झाला आम्ही व्हिडिओ बघतोय. त्यामुळे मंडळी नमस्कार. बरेच दिवसातून आपल्याला पैलवान डेअरी फार्म सातारा रोड आपण सलग व्हिडिओ टाकत होतो, परंतु गेले 1-2 महिने आपण व्हिडिओ टाकलेले नाहीत. अनेक लोकांच्या कमेंट होत्या किंवा फोन होता की पैलवान डेअरी फार्मच्या आता गायी खरेदी बंद झाल्या, विक्री बंद झाल्या, या संदर्भात थोडीशी अपडेट द्या. तर आता जबरदस्त क्वालिटीच्या गायी आज बेंगलोरचा लॉट उतरलेला आहे. आपल्या बरोबर सागर दादा आहेत. आपण गायी सुद्धा तुम्हाला दाखवणार. गाय एकदम नजर लागायसारख्या गायी आहेत त्या आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे किंवा दर किंवा इतर गोष्टी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय कोल्हापूरवरून या ठिकाणी खरेदी करण्यासाठी दादा आलेले आहेत. त्यांच्याशी थोडंसं आपण संवाद साधणार आहोत. दादा नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम बऱ्याच दिवसातून आलोय आपण व्हिडिओ बनवायला. किती गायींचा लॉट आलाय किंवा काय? 7 गायींचा लॉट आलेला आहे आता आणि काल दुपारी लॉट उतरलाय. आज मंगळवार आहे. सोमवारी काल दुपारी 12:30 वाजता गाय उतरलेली आहे तिथे आणि 7 गाय आहेत आणि 7 मधनं आता 2 गायीची विक्री झालेली आहे. 5 गाय द्यायला शिल्लक आहेत. 7 मधल्या 5 पहिल्यावर कालवडी आहेत आणि 2 दुसऱ्या व्यताच्या आहेत आणि सर्व गाय दाताला शिल्लक 2 दात 4 दात 6 दात आणि रेकॉर्डच्या गाय. एक आता नवीन ट्रेंड झालाय. आता बरेचपैकी आता लोक चांगल्या सिमेंटकडे वळतात. सगळ्यांना रेकॉर्डची गाय पाहिजे, पण तिथे जी रेकॉर्डची मिळते आता त्याचं आपण रेकॉर्ड देऊ शकतो, म्हणजे ज्याचं नाही त्याचं नाहीच. आता माझ्याकडे आता 4 गाय रेकॉर्डच्या आहेत की त्याचं मी सिमेंट सांगू शकतो, त्याची आई कुठले सिमेंट सांगू शकतो किंवा भरलेल्या गायचं. पण बाकीच्या 3 गायचं रेकॉर्ड नाही. त्या पद्धतीने 4 रेकॉर्डच्या गाय, 3 विदाउट रेकॉर्डच्या गाय आहेत आणि सर्व गाय 30, 35, 40 लिटर कॅपॅसिटीच्या गाय आहेत आपल्याकडे आता ज्या आहेत त्या आणि सर्व एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आहेत. आणि आता रेटमध्ये सुद्धा फरक झालेला आहे. रेट सुद्धा थोडं कमी झालेले आहेत गायचं, म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत आता बराच रेट कमी आहे त्या पद्धतीनं. मेन विषय काय माहितीये का, आता बरेच लोक जशी तुम्हाला फोन करतो त्याला व्हिडिओ बनवत नाही, म्हणून मला पण व्हॉट्सअपला मेसेज करायची, कॉल करायची, पहिलवान व्हिडिओ का बनवणार, तुमची व्हिडिओ आम्हाला बघायची, तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही. गाय तर बऱ्याच विकल्या. आता कधी तुम्ही मैदानावर होता, कधी मी माझ्या कामात होतो. आता सगळ्यांना सांगू इच्छितो की दोघांचं आमचं टायमिंग बसना, त्यामुळे व्हिडिओ बनवायचे राहिले. आता त्यातनं काय व्हायचं, आता लॉट आला 7 गायचा, 4 गाय विकल्या भरून गेल्या, मग 3 गायची व्हिडिओ बनवायची कशी, पण त्यातनं पूर्ण माहिती पण देता येत नाही आणि बोलता पण येत नाही. त्यानंतर दुसरा मेन विषय की बरीच लोक मला फोन कशासाठी करतात की तुमचं आम्हाला ही सांगा, रोजचं मॅनेजमेंट सांगा. आपली मॅनेजमेंट त्यांना बघायची आहे किंवा त्या मॅनेजमेंट मध्ये काय बदल करावा, खास मी त्याच्यासाठी आज आपल्याला किमतीवर नाही बोलायचं किंवा मला ती आपल्या काय किती मोठे आहे ती काय ती त्याचा काही विषय नाही. मेन विषय की तुमचा चारा आणि खाद्य, आणि ह्या गोष्टीसाठी आपण आजची व्हिडिओ बनवायसाठी मी तुम्हाला काय बोलावलंय. आता बघा उन्हाळा सुरू झालाय, सरासरी टेम्परेचर 37-38 डिग्री प्रत्येक ठिकाणी, ऊन जास्त आहे. आता चाऱ्याची कमतरता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे काय होतं माहितीये का, बऱ्याच लोकांचा आता कुणी जरी गोटवाला असला, 10 गायीवाला असू द्या, 20 वाला असू द्या, 4 गाय असू द्या, नाही तर 100 गाय असू द्या, बऱ्यापैकी शेतकऱ्याचं कसं आहे, घरचा चारा 25-30% असतो, 60-70% त्याला बाहेरनं चारा विकत घ्यावा लागतो. त्या विकतच्या चाऱ्यामुळे काय होतं की आता गणित बसना, आता जे लोकांना दूध धंद्यात परवडत नाही, की आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, 80% लोकांना आज धंदा परवडत नाही, ही सत्य परिस्थिती आहे मार्केटची. ते का परवडत नाही, त्याचं कारण आहे की चाऱ्यावर आपलं मॅनेजमेंट नाही आणि दुधावर पण मॅनेजमेंट नाही. म्हणजे आता काय होतं, बऱ्यापैकी आपल्याकडे सरासरी ऍव्हरेज काढले तर 20-25 लिटर दूध देणाऱ्या गाय लोकांकडे जास्त आहेत. 15 ते 25 लिटरच्या कॅपॅसिटीच्या गाय 60 ते 70% लोकांकडे. एक ठराविक 30% लोकांपेक्षा अशा गाय आहेत की त्या 25 लिटर पासून 40-45 लिटर पर्यंत दूध देणार आहेत. ती ह्या गोष्टीमुळं की उत्पन्न कमी, खर्च जास्त, त्यामुळे हा व्यवसाय परवडणार, मेन गोष्ट ती. आणि दुसरा म्हणजे चाऱ्याचा. आता भरपूर लोकांचे प्रश्न आहेत की त्यांना, बऱ्याच लोकांना काय वाटतं की आता आपण गाय एखाद्याला दिली 35-40 लिटरची गाय दिली तर त्यांना काय वाटतं की 35-40 लिटर दूध, 30-35-40 लिटरची जास्त दूध आहे ना, ती खाद्याच्या जीवावर निघतं. खाद्याच्या जीवावर दूध नाही निघत, खाद्याच्या जीवावर थोडे दिवस दूध निघतं, पण त्यात ती गाय खराब होऊन जाते पूर्ण.
पण मेन तुम्हाला जर दूध काढायचं असलं, व्यवस्थित दूध काढायचं असलं, कमी मेंटेनन्स मध्ये तुम्ही 1-2 लिटर दूध कमी काढा, पण ते तुम्ही चाऱ्याच्या माध्यमातून दूध काढायचे आपल्याला. आणि त्याच्यासाठी काय आहे की चांगला चारा म्हणजे आता प्रत्येकाला काय वाटतंय, कोण म्हणते माझ्याकडे नेपेर आहे, कोण म्हणते माझ्याकडे मेगा सूट आहे, कोणाकडे कडबा आहे. तर जास्त ओलं खायला घातलं म्हणजे किंवा लय कावळा एकदम लुसलुशीत चारा चारला म्हणजे लोकांना काय वाटतं लय भारी वैरण होती, हिरवी गाळ वैरण होती, गायनं पोळभर खाल्ली, कवळाभर वैरण खाल्ली, त्याला झिरो व्हॅल्यू आहे. तुमचा ड्राय मॅटर किती इंटेक्ट होतोय त्याच्यावर कळतं दूध किती दिलं, त्याचं आरोग्य कसं राहील, त्याचं पचन कसं राहतंय. मेन विषय काय पचन. त्याला जर पचलं तरच त्याचं दुधात रूपांतर होणार आहे व्यवस्थित. आणि दुधात व्यवस्थित रूपांतर झालं तर ती आजार कमी पडेल, ती कमी आजारी पडलं तर आपल्याला 2 पैसे जास्त शिल्लक राहतील. तर मेन विषय काय माहितीये का, जर ज्या लोकांना आता ट्रेंड झालाय की माणूस आता हलक्यातला हलका, कोणी जरी साध्या शेतकऱ्यांनी जरी मला फोन केला, जरी त्याचं बजेट कमी जास्त असलं तरी ती माणसाची अपेक्षा काय असते फोन केल्यानंतर की मला कमीत कमी 25, 30, 35 लिटर दूध देणारे काय पाहिजे. आधी 25, 30, 35 लिटर बोलायला सोपं आहे, आम्ही व्हिडिओत बोलतो किंवा इतर कोणी बोललं की बोलणं सोपं आहे, ही काही एवढं देईल तेवढं देईल, पण ते कधी देईल त्या पद्धतीने खायला घातलं तर ते दूध देईल व्यवस्थित मॅनेजमेंट. आता बरेच जण म्हणते की आता ते उलट पाय घेता का, की म्हणताय तुम्ही 35 लिटर आणि परत तुम्हीच म्हणाल की ते निघेल का आणि हे होईल का. ते निघतं मॅनेजमेंट म्हणजे काय बाहेरचा काय कुठला कोर्स वगैरे नाही. चारा मेन गोष्ट काय की चारा घ्यायचा. त्या चाऱ्यात तुमच्या काय आहे, वाला चाराला चारला म्हणून गाई दूध दिली, नुसती तुम्ही चिकातली मका चारली तर गेले दूध असा विषय नाही. त्या चाऱ्यात तुमच्या वाळी वैरण किती आहे, तुमचा मुरघास किती आहे, मका किती आहे आणि ती किती पट्टीत तुम्ही घालताय, त्याच्या जोडीला खाद्य पौष्टिक आहार पाहिजे. पौष्टिकच आहार पाहिजे. आता मी मुरघास बनवला बघा, आता गुरुवारी मुरघास. पैलवान तयार करायचं म्हटलं तरी त्याला सगळ्या गोष्टी करायला, त्याला पहिलवान फक्त खोराकाव तयार होत नाही, त्याला ती कडधान्य बी खाल्लं पाहिजे, भाकरी बी खाल्ली पाहिजे, सगळं खाल्लं पाहिजे. का त्या नुसतं बदाम बिस्किट काजू बिजू खाऊन त्याच्यावर पहिलवान होत नाही, ते टिकत पण नाही. मग त्याला आपला मग मातीतला चटणी भाकरी खाणार उचलून नापडतो तिथं मैदानात. मेन मॅटर काय माहितीये का, घ्यायचा चारा, खाद्याचे जेव्हा दूध काढायला जाऊ नका, चारा मेन हे करा. तुम्ही ज्यांना 30-35 लिटर दूध काढायचे नियमित व्यवस्थित कंटिन्यू, जर तुम्हाला 30-35 लिटर चांगलं दूध काढायचे कमी आजारात, तर तुम्ही चाऱ्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करा. तुमच्या चाऱ्यात रोजच्या कमीत कमी 50% मुरघास पाहिजे. तुम्ही 50% मुरघास जर वापरला तरच तुम्हाला ती कंटिन्युटी बघायला मिळेल दुधाची. त्यानंतर तुम्ही आता 2-3 महिने मुरघास चारला, मका आहे म्हणून चारला, परत बंद केला, किंवा मका जरी 2 महिने 3 महिने चारले नंतर तुम्ही वाड्याकडे गेला. आता आपल्याकडे कसं चारा सिजनेबल चारला जातो. सिजनेबल म्हणजे कसं की आता समजा सीझन चालू आहे ऊसाचा, वाडा आपल्याकडे 4-5 महिने मिळतं, तर वाड्याच्या सीझन मध्ये 50% वाढत चालते ती. त्यातनं तेवढं त्याला जी घटक पाहिजेत ना ते सर्व मिळत नाहीत, आणि सर्व घटक न मिळाल्यामुळे मग त्याचा बॅलन्स बिघडतो आणि दूध निघत नाही त्या लेवलचं. तर मुरघासा आपल्या चाऱ्यामध्ये मेन गोष्ट पाहिजे की मकाचं कंटेंट प्रोटीनचा घेते. मुरघास तुम्ही चारा 50%, मुरघासाच्या जोडीला वाळी वैरण चारा रोजची, रोज 2-3 किलो वाळी वैरण घ्यायला मिळालीच पाहिजे खायला. आणि नंतर जे राहते तुमचं 50% मुरघास, 25% वाळा चारा आणि राहिलेल्या 25% तुम्ही ओली वैरण देऊ शकता. ही तिन्हीचं मिश्रण करून गायला द्यायचे. आता गाय तर तुम्ही बघितल्या सर्व पाहिल्या, बघायच्यात आपल्याला. तर दाखवूया. शेतकरी आलेले आहेत ते आता दादा कोल्हापूरवरून आल्यात. आता ते बरेच दिवसापासून आपल्या फॉलोअर्स आहेत, आपले व्हिडिओ वगैरे बघतात नियमित. आज योगायोगाने आले ती गाय खरेदीसाठी आणि त्यांना ही गाय आपण विकली आहे. पहिल्यावर कालवड आहे, एबीएस ब्रोडच्या सिमेंटची. आता वर्ल्ड वाईडच्या सिमेंटनं गाभण आहे ही, त्याचं सगळं रेकॉर्ड वगैरे त्यांना आपण दिलंय. त्या गायची जी आई होती ना तिचं पण रेकॉर्ड आहे माझ्याकडे सर्व, त्यांना आपण आता ती लिहून वगैरे देणार आहे. आणि 4 दात पहिल्यावर पाडी दिली आहे. त्या पाडीची कॅपॅसिटी कमीत कमी 30 ते 35 लिटर दूध द्यायची आहे. पण त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे मुरघास वगैरे नाही, आता त्यांच्याकडे नेपियर आहे, वाळला चारा आहे, हरभऱ्याचं बुसकाट आहे, सगळं आहे, बाकीचं खाद्य वगैरे त्यांनी मला सांगितलं. त्या पद्धतीने मग मी त्यांना सांगितलं की खाद्य वगैरे ह्या गायला काय दिलं पाहिजे. त्याच्या हिशोबाने आता त्यांच्या तिथल्या संभाजीच्या हिशोबाने काय कमीत कमी 30 लिटर दूध दिलं. आणि त्यांना मी ही पण सांगितलं की ते आमच्या बोलण्यावरून सांगण्यावर तुम्ही काय घेऊ नका. आज म्हणजे काय होतं माहितीये का, आता त्यांना आपण काय देतोय, आज ह्या गायचं दूध कॅपॅसिटी 35 असली, ह्या माणसाकडे जाऊन जर गायनं 30 लिटर जर दूध दिलं तर हा माणूस परत गाय गेलाय त्यानं. पण जर त्या गायनं दूध नाही दिलं तर माणूस परत येऊ शकत नाही ना. ही धंदा व्यवसाय आहे ना. आता बऱ्याच लोकांना काय वाटतं माहितीये का की पहिलवानी सगळी जण आता जी व्हिडिओवर काय विकतात की नुसतं तुम्ही व्हिडिओवर जाहिरात करताय, तुम्ही चॅनेलवाल्याकडनं जाहिरात करून घेताय आणि त्याच्या जेव्हा काय विकताय. तसं नाही, चॅनेल ही एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. व्हिडिओ आमचं ही एक माध्यम आहे की एक तुमच्यापर्यंत माहिती. आता काय होतं माहितीये का, बऱ्याच लोकांना कोणाकडनं तर नंबर घ्यावा लागतो आणि एखाद्याला माहित नसतं की चला सातारमध्ये असा कोणतरी गोठा आहे की ते गॅरंटी सुद्धा काय देतो माणूस, किंवा ह्या क्वालिटीची काय मिळते किंवा इतर ठिकाणी सुद्धा. तर मग ती एकामेकाच्या तोंडाने जाहिरात होती. पण चॅनेलच्या माध्यमातून बघणारी लोक वाढतात. ती ज्यावेळेस प्रत्यक्षात इथे येतात त्यावेळेस त्यांना बाकीच्या पण गोष्टींची माहिती मिळते, तुमच्या चाऱ्याची, खाद्याची, पुढच्या ब्रिडिंगची माहिती मिळते.
ह्या गोष्टीसाठी स्वतः भेटणं गरजेचं असतं म्हणून आपण व्हिडिओ बनवतो. थोडस दादांची पण प्रतिक्रिया माईक द्या त्यांना जरा. जे थोडस नाव वगैरे सांगा, कुठून आलाय काय. दादा नमस्ते. नमस्ते. प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव शुभम कृष्ण पाटील, राहणार केरले, कोल्हापूर. कोल्हापूरवरून आज म्हणजे असं मला म्हणायचं, आता कोल्हापूर म्हटलं तर दुधा तुपाचा जिल्हा मानला जातो. तुमच्याकडे बी भरपूर गायी आहेत किंवा चांगल्या ब्रीडच्या गायी आहेत. इतक्या लांब खरेदी करण्यासाठी काय कारण? इतक्या लांब म्हणजे ह्या क्वालिटीची आणि ह्या ब्रीडिंगची गाय आमच्याकडे नाही, आणि एवढी चांगली पण नाही. आमच्याकडे आता आहेत त्या गायी सगळ्या 20 लिटर 15 लिटरच्या गाय आहेत. जरा मोठी गाय घ्यायची होती म्हणून आलो, आणि तुमच्या चॅनलवर बरेच दिवस झाला आम्ही व्हिडिओ बघतोय, त्यामुळे इथपर्यंत आपण बनवत असतो. काय लोक आपल्याला वाईट सुद्धा कमेंट करते. आपला उद्देश काय वेगळा नसतो किंवा ते मला फार मोठे पैसे देतात अशी गोष्ट नाही. व्हिडिओ बनवायचा उद्देश एकच की शेतकऱ्यापर्यंत तो व्यापारी पोहोचावा. आणि मी व्हिडिओ बनवला म्हणजे तुम्ही लगेच येऊन घेतली का? तुम्हाला पटल्याशिवाय तुम्ही घेतलाय? सांगायला म्हणलं ना, आपण व्हिडिओ बनवले 7 तुम्ही यायच्या आधी मी एक गाय विकली, बरोबर, आता गेली, उद्या संध्याकाळपर्यंत सर्व गाय विकून जातात. व्हिडिओ बघतात कमीत कमी 10,000 20,000 50,000 पण लोक बघतात व्हिडिओ पडल्यानंतर पहिल्या 10 दिवसात. प्रत्यक्षात इथे 100-150 लोक, 100-150 लोकांना द्यायला तेवढ्या काय आहेत त्या गाय दिसतात. पण काय होतं माहितीये का की सर्व गायच्या व्यवहारावरच चालत नाही. कोणाला माहिती मिळते, कोणाला आता 2 महिन्यांनी घ्यायची असते, कोणाला गोठा करायचा असतो. मग आपण जी माहिती देतो ना, त्यामुळे त्या माणसाला थोडीफार मदत होते. एक आपण मार्गदर्शन बी करतो व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी. ते आपण त्याच्यासाठी जी आपली जी गाईडलाईन त्याच्यासाठी जे मिळतात ना, त्याच्यामुळे त्याला त्याचा फायदा होतो. माणूस वेळ खर्च करून आलेला असतो, इतक्या लांब येणं म्हणजे सोपं नाही. समाधानी आहे ना तुम्ही गाय घेतलेली? गाय घेतल्यापासून म्हणजे आम्ही आता 12 वाजता आलतो, 12 वाजल्यापासून आता 2 वाजले. 2 वाजेपर्यंत पहिला आम्हाला माहिती सांगावी की गाय कशी पाळली पाहिजे, त्याच्या मागे काय काय करायला पाहिजे, बरीचशी माहिती. आतापर्यंत कोण असं म्हणजे व्यापाऱ्यानं आम्हाला म्हणजे 10 मिनिटात व्यवहार करणार आणि घालून परत त्यांनी काय एवढे हे केलं नाही. माहिती दिली, एवढी माहिती देतात तेवढी सगळी आम्हाला सांगितली. नक्कीच धन्यवाद. त्याचबरोबर सागर दादा, त्यांना बी जायचंय. एक 5 मिनिटात आपण गायी दाखवू. आज गायी थोड्याशा उठवू आणि गायी सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू, लोकांना बघायला मिळतील. आपल्या सर्वांना जास्तीत जास्त उत्सुकता लागलेली. मी म्हणतो उठावू नका गायी, अशाच बसू द्या बसल्यात तर, कारण आता ती वेलेली आहे, ती वेलेली आहे का? हा, दिलेली आहे गाय. तर हिच्याविषयी थोडी माहिती सांगा, ही फसलेली त्याविषयी. 40 लिटर दुधाच्या गॅरंटीत गाय दिली. गाय दिली 2.25 लाख रुपयाला. गायचं 1 लाख रुपये ऍडव्हान्स पेमेंट आहे. पुढच्या पार्टीला 40 लिटरच्या गॅरंटीत गाय दिली. ज्याला गाय दिली ना ते माणूस बघायला गाय आलेला नाही. त्यांच्या बंधूंना मी गाय दिली, इथनं 2 गाय दिल्यात. त्यांच्या बंधूंनी माझ्या मनसरला गाय गेली. ही गाय ज्या गोट्यावर दिली ना, त्यांच्या बंधूंना आपण 2-3 महिन्यापूर्वी गाय दिली. आपल्याकडे याच्यापूर्वी त्यांनी 5-6 ठिकाणी गाय खरेदी केल्या. त्यांचे ज्यावेळेस आपल्याकडे आले तेव्हा अपेक्षा अशी होती की मला म्हणले पहिलवान रेटचा प्रॉब्लेम नाही, फक्त माझ्या गोट्यात जाऊन गायनं कमीत कमी 35 लिटर दूध द्यावं, मला अशी गाय द्या. त्यांना मी 35 लिटरच्या गॅरंटीत 197 ला गाय दिली. ती गाय 38 लिटर चालली त्यांच्याकडे. त्याचबरोबर आता पलीकडची गाय पहिल्यावर कालवडे हे WWSच्या सिमेंटची आहे. दाताला 4 दात आहे. ह्या कालवडीला 40 दिवस बाकी आहेत. ह्या कालवडीच्या आईचा रेकॉर्ड 43 लिटरचा आहे. एकदम टॉप क्वालिटी, टॉप ब्रीड. साईज बीज बघा तुम्ही, माझी उंची 6 फूट त्या हिशोबाने बघा. हाईट बघा, माझ्या खांद्याला लागते काय. आणि समोर बघितल्यावर काय वेगळ्याच आहेत. आपण व्हिडिओ मध्ये काय बनावट व्हिडिओ कुठे बनवत नाही की झूम करून गाय दाखवणे. तुम्ही जी अपेक्षा करताना आपली गाय बघितल्यानंतर की गाय केवढी असावी, एक वेळ एवढं सांगू शकतो की समोर आल्यावर किमतीत व्यवहार होईल ना होईल तो विषय वेगळा राहील. पण गाय समोर आल्यावर एवढं म्हणाल की त्या गायी 1 नंबर होत्या बघितलेल्या, एवढं. आता त्यांनी सुद्धा ती सांगोल्याच्या बाजारात जाऊन आले. आपल्यातले हलक्यातले हलके गाय सुद्धा बाजारात येत नाही विकायला. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. त्यानंतर ही सुद्धा पहिल्यावर कालवड आहे. अजून या आता ही यांना दिलेली ना, ती पलीकडे दिली. ही पण पहिल्यावर 4 दात वासरू आहे बघा. याला 15 दिवस बाकी आहे. एकदम टॉप क्वालिटीचं वासरू आहे. कमीत कमी 35 लिटर दूध देईल. मॅग्नमच्या सिमेंटचं वासरू आहे. प्रॉपर व्हरायटी आहे. त्यानंतर ही कालवड बघा, ही यांना दादांना दिलेली 1,71,000 रुपये कालवड दिली. ती किंमत पण सांगतो तुम्हाला. पण 1,71,000 रुपये दिली. फोनवर मी त्यांना 2 लाख रुपये किंमत सांगितलेली. पण समोर आल्यानंतर आता बऱ्याच लोकांची शंका असते की आता व्हिडिओ मध्ये आम्ही किंमत एवढी सांगत नाही, आता किंमत सांगितली तर ती समोर आल्यावर काय होतं, बोलल्यानंतर माणसाच्या ह्याच्या प्रमाणे आपण ते ऍडजस्टमेंट करतो. असं नाही की 40 आणि 50,000 रुपये आम्ही गायमध्ये काय कमवत नाही. आपला विषय असतो क्लिअर सांगतो, 5-10 हजार रुपयासाठी कोणी पण व्यवसाय करतो. आपल्या डोक्यात एकच असतं की पुढच्याला चांगली गाय जावी.
1,71,000 हा, दिली. 1,71,000 गाय दिली त्यांना, गुरुवारी पाठवायची या. आणि 4 दात आहे, तुम्हाला दात बघायचं असलं तर मिळेल. त्यांनी बघितलं सुद्धा नाही अजून, हा, त्यांनी सुद्धा बघितलं नाही, आम्ही सांगितलं तेवढं त्यांनी घेऊन 4 दात आहे. 4. त्यानंतर ही दुसऱ्या वेताची आहे. पहिलं रोज 30 लिटरचा रेकॉर्ड आहे. दुसऱ्या वेताची 6 दात आहे. ह्या वेळेस काय हलका मालच नाही आणला. घ्यायचीच नाही, 5 आणले पण टॉपच. त्यानंतर ही पहिल्यावर कालवडे बघा 2 दात. एका गाडीतच 7 आल्यात का फक्त? नाही तिथून 6 गाय आल्या आता. ही गाय मागच्या लॉटची कच्ची होती गाय ही. आता बघा ही कासल लागून आहे. ही पहिल्यावर कालवड 2 दात आहे, एकदम टॉप व्हरायटी, 30 लिटरची गॅरंटीच आहे. आपल्याला गायींचा व्हिडिओ घ्यायचा म्हणजे मागं सारखायला लागतंय, गाईच बसत नाहीत व्हिडिओ. ही पाठी मागच्या लॉटची. हा, ही 15 दिवसापूर्वी आणलेले, त्यावेळेस गाय ही कासल नव्हती, काय नव्हती. अजून काय 15 दिवस गेली. 30 लिटर पहिल्यावरला दूध दिलेली गाय आहे, 32 लिटरची गॅरंटीड गाय कोणालाही. या गायची किंमत आहे 1.5 लाख रुपये. बस आता ती बरीच जण मला म्हणते ती किमतीचा विषय होतो. आपल्या इथं सुद्धा आता बऱ्याच गोट्यांवर, आता मी 2 महिन्यात या 2 महिन्यात मी 4च लोड आणले तिथनं, म्हणजे 15-15 दिवसाला एक गाडी आणली. आणि आपण आपल्या इथल्या गोट्यांवर सुद्धा गाय खरेदी करतो. आता आपल्या इथं गोट्यावर जर कोणाच्या गाय खरेदी करायला गेलं तर लोक 4थ्या 5व्या 6व्या त्याच्या गाय दाखवते. चांगली गाय कोण देणार? आता पहिल्यावर कालवडी एखादी जी विकायची म्हणलं, आता ह्या कालवडी एवढी सेम कालवडी तर एक जणाच्या गोट्यावर बघितल्या, 2 कालवड्या द्या. एक कालवडी शिंगवाला होतं, एक बंड होतं. ते माणूस फायनल 4 लाख रुपये त्या 2 कालवडी देणार. ही कालवड त्याच्या कालवडीपेक्षा टॉप आहे. आणि ही कालवड नेऊन समोर मला मी लाईव्ह दाखवू शकतो. त्या कालवडीला टॉप कालवड आपली. तुम्ही फक्त रेकॉर्ड म्हणता, मान्य करतो मी, चला की तुम्ही सिमेंटवर काम केले, पण रेकॉर्ड म्हणजे तुम्ही तुमच्या पहिल्या गाय 18-20 लिटर वाल्याच होत्या, त्या 40 आणि 50 लिटर वाल्या गाय नव्हत्या. बरोबर आहे. ती फसवापशी आम्ही करत नाही, ही ओपन व्यवसाय आहे. त्या आपल्या इथल्या 2-2 लाख रुपये फायनल म्हणणाऱ्यांच्या कालवडीपेक्षा टॉप कालवड जर मी तुम्हाला 1,60,000 1.5 लाखात देत असेल तर मग अजून कसलं रेकॉर्ड पाहिजे मला सांगा. की आता ब्रीडच्या नावावर नुसतं चुना लावाय धंदा आहे, माणसं दात पडलेल्या गाय विकायला लागले ती. काय त्यांना घेणं ते नाही. मोठ्या गोटवाल्याला काय वाटतं की माझ्या गायची किंमत आली पाहिजे. मान्य आहे की तुझ्या गायला किंमत आली पाहिजे, पण तुमची गाय नेणारा पण पुढचा कोणतरी गरीब माणूस आहे. कोण 2 नंबरवाला स्मगलर तर तुमची गाय नेत नाही. उद्या त्यानं काय भविष्य बघायचं त्या गायमध्ये. गाय जर तुम्ही घेताना, मी कोणालाही सांगतो, आपल्या गोट्यावर येणाऱ्या किंवा आम्हाला कॉल करणाऱ्या प्रत्येकाला सांगतो, गाय घेताना तुम्ही 9 गाय घ्या, पहिल्या 2ऱ्या वेताची, जेणेकरून तुम्ही 2-3 वेत पिळल्यानंतर तिचे पैसे होते. किंवा कमीत कमी जरी तुम्ही लाईफ टाइम ती गाय ठेवली तर गायचा ग्राफ कसा असतो, 6-7 वेतापर्यंत गाय वाढतो दूध देते मॅनेजमेंटवर, नंतर गाय रिवर्स यायला सुरुवात होती. तर तुम्ही आता 5-5, 6-6 वेत पिळलेल्या गाय लोकांना विकणार, सर्वसामान्य शेतकऱ्याला विकणार, तर मग ती लोक खड्ड्यातच जाणार आहे. ती आज माणूस किमतीचा विचार करतं, ते आता 1.5 लाख रुपये देऊन गाय घ्यायची, त्याच्यापेक्षा चला दुसरी गोट्यावर गाय मिळते 10ला 20ला, पण कोणती गाय मिळते? गोटवाला 2 आहेत ती जुळले. असं बऱ्याच गोटवाल्यांना आम्ही ऑफर दिल्या की बाबा चला 2-2 लाख रुपये पैसे देतो, त्या आम्ही सांगाल ती गाय त्यातली. कोण देत नाही, माणसं फक्त म्हणते ती. तिथे बघायला गेल्यावर मग जी त्यांना नको आहे स्क्रॅप माल देतात, जी नको आहे. आता एखाद्याकडे समजा 30-35 गाय, ते माणूस त्यातली गाय कुठली विकतोय माहितीये का? जी त्याला नकोय, गाभण राहायला दमावलंय, दूध देत नाही. आणि विकताना माणसं रेकॉर्ड सांगते ती, एक जण म्हणणार 30 लिटर दूध आहे, दुसरा म्हणणार 35 लिटर दूध आहे, पण प्रत्यक्षात 25 लिटर दूध आहे. असं आहे ना. नक्कीच धन्यवाद. आणि खरोखर आजचा लॉट जबरदस्त आहे, मला सुद्धा बघून समाधान वाटले गाई. आणि नक्कीच आपण एवढ्या 2-3 दिवसात खाद्यावर व्हिडिओ बनवू आणि लाईव्ह मिल्किंग दाखवू तुम्हाला ठिकाणी. कस्टमर पैसे दाखवतो, आपण गाय दिलेली आहे. आता त्यामध्ये जर व्यक्ती असेल लाईव्ह तर तुम्हाला ऐकू आपण डायरेक्ट. कुठे दिली, कुठल्या गावात काय गाय? मी मंचरला दिली. कारण त्याच भागात मला एका गायची व्हिडिओ आलती. त्या गायच्या माणसानं मला 48 लिटर दूध सांगितलं, म्हणले 3 लाख. दादा नमस्कार, पहिलवान बोलतोय. नमस्कार दादा, बोला ना. कुठे आता? आता का दुटी आहे? दुटी आहे का? फोन कशासाठी केलता? ती आपली जी मोठी गाय तुम्हाला दिली मी मागच्या 1.5 महिन्यापूर्वी. हो. किती रुपयाला तुम्हाला गाय दिली आहे ती? 251 म्हणजे 2.5 लाख. बर, आता त्या गायला दूध किती चालू आहे तुमच्यापाशी? आता 46 लिटर दूध आता. 46 लिटर. बरं, गायची त्या वार पडली नाही ती तुम्हाला मी क्लिअर सांगितलेलं का नव्हतं सांगितलं? सांगितलं होतं ना.
गायची वार पडली नव्हती त्या गायची वार काय झालं 50% बाहेर आले आणि 50% आड काय आले. होईल त्यांना सांगा आणि लाईव्ह आहे तुमचं. मी तुम्हाला डायरेक्ट फोन केला आणि आमची व्हिडिओ चालू आहे तुमच्या गोट्या. आम्ही येणार लाईव्ह मिल्किंगला त्या गायच्या. ती वार न पडता सुद्धा गाई 46 लिटर दूध देते. म्हणजे त्या गाईमध्ये क्वालिटी म्हणून देते. ती जर त्या वाराचा प्रॉब्लेम 8 दिवस गाई तापात होती तरी सुद्धा दूध भरपूर देत होती ती. आणि ज्या दिवशी माझी गाई पूर्ण याच्यावरती आली त्या दिवशी तुम्हाला मी फोन केला. आणि तुमच्याकडनं मी पैसे कसे घेतलेले त्या गायचं? गाईचे पैसे मला 50,000 रुपये ठेवले होते तुम्ही. मी तुम्हाला काय सांगितलं मला 50,000 कधी द्या म्हणून? महिन्याने सांगितले होते. त्याला मी सांगितलं गायनं 40+ दूध दिलं आणि ती बघायला आले नव्हते. त्यांनी फोनवर काय घेतली आता नाही आता ही तिसरी सुद्धा आम्ही घेतली ती पण फोनवर घेतली. 2,30,000 रुपये काय दिली ती पण फोनवरच दिली. विषय काय होतो माहितीये का? पुढे रिझल्ट आहे तरच विश्वास आहे. नाही हा बरोबर आहे ना. रिझल्ट आहे. आणि तुमच्या तिथल्या आता ती परवा मी तुम्हाला त्या गाईसाठी फोन केला त्या पंजाबच्या हा त्या मालकाच्या किमतीत 391 ला ते तिथं 48 लिटरच्या गाईचा व्यवहार झाला. तुम्हाला दिलेल्या गाईच्या किमतीत त्यात फरक किती आहे? 1.5 लाख रुपये. जमीन आसमानचा फरक आहे. चालतंय बघूया. 1-4-5 दिवसात आहे ना आम्ही येणार आहे वेळ काढून तुमच्या गाईला आपण दाखवू सगळ्यांना. आणि तुमचं मॅनेजमेंट पण सांगा थोडं लोकांना की वार न पडता जर काही जो शेतकरी 46 लिटर दूध काढतो ना त्याच्यापासून माहिती घेणं लोकांच्या फायद्याच आहे. नाही लोक काही म्हणल्या पण रिझल्ट आहे हा. चालतंय 100% रिझल्ट. येऊ 100% तुमच्या गोट्या आपण. हो या ओके नक्कीच सागर दादा आपण जाऊन त्यांच्या घेऊया 100%. कारण काय माहितीये का आता काय होतं एखाद्या गायची वार जर अडकली वार नाही पडली तर दुधाला फटका बसतो. 30 लिटरची गाय 24-25 लिटर दूध देते. पण जर त्याचं ट्रीटमेंट व्यवस्थित केलेलं असलं ट्रीटमेंट सुद्धा काय केली ती सुद्धा मी लाईव्ह सांगेन त्याचा बऱ्याच जणांना फायदा होईल. कारण गायची वार न पडण्यात बऱ्याच गोष्टी कारणीभूत असते. ती वार न पडल्यावर शेतकरी नाराज होतो म्हणजे त्याला सुरुवातीला त्याला वाटतं की आता बाबा काही कमी जास्त चालणार परत गाभण राहायला तर मोल काय होईल. पण ह्या सगळ्या गोष्टींना ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंट जर व्यवस्थित केलं थोडा खर्च होतो नाही असं नाही का 8-10 हजार रुपये जातात पण त्याचा आपलाच फायदा आहे नंतर. त्यामुळे आपण एकदा पण वापरू. धन्यवाद. ओके थँक्यू.